वडक्कम सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत असतं। तर चला आपण साऊथ इंडियन डिश करणार आहोत। तर त्यासाठी सांबारसाठी साहित्य घेतलं आहे, जिरे घेतलं आहे, गाजर आहे, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, फ्लावर थोडासा, लाल काश्मीरी मिरची पावडर, सांबार मसाला 2 चमचे, कसुरी मेथी, शेवग्याची शेंग, 2 टमाटर घेतलेत कट करून, हे घातलं आहे आपण चिंच घातले पाण्यात, गूळ, कढीपत्ता, कांदा 2 मीडियम साईजचे, बटाटा, मेथी आणि बीन्स हे आहे। आपले डाळ, तूर डाळ निम्मी एक 50% शिजवून घेतली आहे। कारण त्याचं की जेव्हा आपण भाज्या आणि डाळ एकदम शिजत घातले की भाज्यांची जास्त गिरवी होते किंवा जास्त शिजल्या जातात आणि कमी शिट्ट्या घेतले की डाळ कच्ची राहते आणि भाज्या सुद्धा थोड्याशा कच्च्या राहतात। त्यामुळे 50% मी तर डाळ शिजवून घेतले। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, तुमचं सांबार खूप छान टेस्टी होणार। तर चला सुरुवात करूया। शेगडी ठेवला आहे कुकर थोडासा गरम झाला की त्यामध्ये घालायचं 2-3 चमचे तेल, जिरे घालायचं, मेथ्या थोड्याशा आणि हिरवागार असा कढीपत्ता। सर्व टणटण वाजायला लागलं म्हणजे तडतडीत वाजायला लागलं की त्यामध्ये घालायचा 2 मीडियम साईजचे कांदे घेतल्यात कट करून। तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी इथं कांदे कट करून घेतले आहेत। सांबारमध्ये जसा असतात कांदा त्याच पद्धतीने मी इथं कट करून घेतला आहे। थोडं परतले की त्यामध्ये घालायचं हिंग पावडर थोडंसं चिमूटभर। तर उडपी सांबार सुद्धा ह्याच्या मागे जाईल चवीला, त्याच्यापेक्षा भारी हे सांबार तयार झालं। तर थोडा वेळ कांदा भाजला परतला की त्यामध्ये घालायचं टमाटर सुद्धा मोठा मी चिरून घेतला आहे। तर भाज्या जास्त भाजल्या जात नाहीत सांबारमध्ये, थोड्याशा कच्च्याच असतात। तर बघा टमाटर आणि कांदा इथं भाजत आहोत। तर साऊथ इंडियन डिश करत आहोत त्यामुळे थोडंसं साऊथ ह्याच्यामध्ये बोललो मी पहिल्यांदा। तर थोडंसं भाजलं आहे, त्यामध्ये घालूया फ्लावर, गाजर आहे 1 घेतलं होतं मी कट करून, बटाटा मीडियम साईजचा साल काढून घेतले स्वच्छ धुवून, बीन्स आहे तर तुमच्याकडे कोणत्या आणि दुसऱ्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता, मटार, वांगे सुद्धा चालतं। तर ह्या आहे शेवगा। तर सर्व भाज्या घालून झाल्यात आपल्या इथं आणि चांगल्या परतून घ्यायच्या आणि ह्याला पाणी सुटण्यासाठी घालायचं थोडंसं मीठ घातलं की ह्या भाज्या चांगल्या शिजतात, कारण की मीठ घातलं की ह्या भाज्यांना पाणी सुटतं आणि सांबार पण खूप छान टेस्टी होतं भाज्या चांगल्या भाजल्या की। तर बघा भाज्या थोड्या भाजल्यात, आता ह्यामध्ये घालूया आपण जे डाळ शिजवून घेतली ती 50%, ती पातळ असा आपण सांबार तयार करणार आहोत इडलीसाठी। तर इडलीची बॅटरची रेसिपी तुम्हाला दाखवली नाही, कारण की आपण बऱ्याच वेळा इडलीचं बॅटर कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला आपल्या चॅनलवर आहे, बघितलं नसाल तर। तर लाल काश्मीरी मिरची पावडर घातली आहे 2 चमचे, 2 चमचे आपले सांबार मसाला, कसुरी मेथी, तर घरगुती लाल तिखट ह्यामध्ये वापरायचं नाही, चांगली चुळगुळून अशी कसुरी मेथी ह्यामध्ये घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। तर इडली आणि सांबार आपण तयार करणार आहोत। तर पहिल्यांदा करत आहोत सांबार। तर ही आहे आलं लसूण कोथिंबीरची प्युरी, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। तर सर्व मसाले आपण घालून झालेत, सांबार मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर आणि ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं चिंचचा कूळ। तर चिंचचा कूळ नसेल तर तुम्ही 2 चमचे टमाटर सॉस सुद्धा वापरू शकता किंवा आमसूल सुद्धा घातलं तरी चालतं। तर थोडंसं उकळी मारल्यानंतर गरम पाणी मी इथं करून ठेवलं होतं, घट्ट पातळ अशा तुम्हाला कशी पाहिजे सांबार त्या पद्धतीने तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता। तर पातळ पाहिजे तर इडलीला जास्त पातळ लागतं, त्यामुळे मी इथं पातळ पाणी घातले जास्त। तर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आपण, म्हणजे डाळ पण चांगली शिजली जाते आणि भाज्या पण चांगल्या शिजल्या जातात आणि ह्या कुकरच्या लगेच शिट्ट्या होतात, त्यामुळे मी इथं 4 शिट्ट्या घेत आहे। तर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जास्त उशीर होत असेल तर 2 शिट्ट्यामध्ये हे सांबार तयार होतं लगेच। तर हे आहे आपलं इडलीचं बॅटर। तर ह्याची रेसिपी मी इथं सांगितली नाहीये। तर 3 वाट्या आपले तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असं करून मी भिजत घालून हे केलं आहे पीठ। तर सुरुवात करूया। एकदम फ्लफी असं हे पीठ झाले छान तयार। त्यामध्ये घालायचं फक्त चवीपुरतं मीठ आणि ते घ्यायचं ढवळून व्यवस्थित।
तर डबा बघून माझे मिस्टर म्हणतात काय गाड्यावर काम करायला जायचेस काय एकदम डब्यातच भिजत घातल्यास. तर काय झालं पातेलं वगैरे ह्याच्या मापाची नव्हती त्यामुळे मी ते डब्यामध्ये घालून घेतले आणि पॅक राहतं आणि आपलं बॅटरसुद्धा चांगलं फुगलं जातं. तर चला आपण हे इथं इडलीचं भांडं घेतलं आहे आणि ह्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. तर इडल्याच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली इडल्या चिटकत नाहीत, सहजरित्या निघतात. तर सर्व आपण ह्याला तेल लावून घेऊया. तर एकदम कापसासारख्या इडल्या तयार झाल्या. तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असतं तर आपल्या चॅनलवर नक्की बघा कशा पद्धतीने मी बॅटर तयार केलं. तर चला हे आपण एकदम फ्लफी झालेलं बॅटर हे आता घालून घेऊया इडलीच्या भांड्यामध्ये. तर आपल्या घरामध्ये वरच्यावर साऊथ इंडियन पदार्थ असतातच. चांगले जमले आणि चांगले टेस्टला असले की खूप छान. तर आपण घेऊन घेतले ताटामध्ये इडलीच्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि पाणी गरम करायसाठी ठेवले. आता हे भांडं आपण त्यामध्ये घालून घ्यायचं. पाणी उकळलं की मगच घालून घ्यायचं म्हणजे इडल्या चांगल्या फुगल्या जातात. तर झाकण लावून देऊया आणि 20 मिनिटासाठी हे आता शिजवून घ्यायचं. तर आपण इथे इडल्या शिजायला टाकल्यात तर सांबरची आपण हलावा बघूया. तर बघा पातळ असं मस्त असं सांबर तयार झालं आणि ह्याचा तर वास घरभर असा सुटला होता सांबरचा. बघा पातळ असं सांबर तयार झाले. इडलीला शक्यतोच पातळ सांबर लागतं. तर ह्यामध्ये घालूया गुळ थोडासा, हे मात्र विसरायचं नाही अजिबात. आणि गुळ घातल्यानंतर थोडंसं उकळी मारून घ्यायचं हे सांबर आता. तर नक्कीच ह्या पद्धतीने सांबर करून बघा, तुम्हाला आवडेलच. इकडे आपलं सांबर उकळत आहे आणि 20 मिनिटांनंतर बघा मस्त अशा टमटमीत फुगलेल्या इडल्या तयार झाल्यात. बघा इथं झाकण उघडताच फुगलेल्या इडल्या बघून समाधान वाटतं. तर बाटूत पीठ घालून आपण आता हे इडल्या चेक करून बघितल्यात आणि पीठसुद्धा लागलं नाही ह्याला. तर आपल्या इडल्या आतून चांगल्या शिजल्यात. तर थोडंसं थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या. बघा आपण काढून घेतले तिथं. तर दुसरं सुद्धा भांडं मी इथं भरून ठेवले आणि आपण आता हे घालून घ्यायचं भांड्यामध्ये इडलीच्या. तर थोडं थंड झालं आपण काढून घेऊया ह्या इडल्या म्हणजे सहजरित्या निघतात. आणि ज्यांना ज्यांना साऊथ इंडियन डिश खायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या इडल्या कशा झालत्या आणि सांबरसुद्धा रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. अगदी साध्या सिंपल रेसिपी असतात ज्या घरी मी तयार करते तेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तर एकदम बघा कापसासारख्या इडल्या तयार झाल्या आहेत. कुठलाही व्हिडिओ करताना खूप कष्ट करायला लागतात. तर सर्वच इडल्या आपण इथे काढून घेतल्यात. एकदम कापसासारख्या स्पंजी अशा इडल्या लहान मुलांना खूप आवडतात. असं काहीतरी डिश इडली डोसा किंवा आप्पे आणि साऊथ इंडियन डिश खरंच खूपच छान लागतात. तर आपण इडलीची थाली करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलं असाल माझ्या मुलग्यानं एकदम साऊथ इंडियन लुक केलता आणि त्याला मी खायला दिलतं ते आणि म्हटलं एकदम सुपर. आणि तिथंच बसून त्यानं सर्व इडल्या सगळ्या सपवल्या होत्या ह्या ताटातल्या. तर बघा गरमागरम सांबर. तो तुम्ही ह्याच्याबरोबर खायला चटणी सुद्धा करू शकता खोबऱ्याची आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर फक्त मी इडली आणि सांबरच तयार केलं. तर आता ताटामध्ये थाली तयार करून घेऊया एकदम स्पंजी अशा इडल्या. तर बघा तयार झाले आहे इडलीची थाली साऊथ इंडियन डिश. आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.